तर मुलांनो, स्कॉलरशिपच्या या विभागामध्ये सुरू करत असताना 8वी स्कॉलरशिप गणिताचा भाग आपण सुरू करणार आहोत. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. आता 8वीच्या वर्गातील गणितातील एकूण 32 प्रकरणामध्ये याची विभागणी केल्या. एकूण आपल्याला परीक्षेला 50 प्रश्न येणार आहेत आणि या 50 प्रश्नाची तयारी करायसाठी म्हणून आपण या 32 प्रकरणांचा अगदी व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. माझी प्रत्येक प्रकरणावरचं एक दोन व्हिडिओ तुम्हाला पाठवले जातील. अगदी क्रमाने तुम्ही व्हिडिओ पाहिलेत तर निश्चित तुम्हाला हे 50च्या 50 प्रश्न सुटतील आणि गणिताची आपली फुल्ल तयारी होईल. ही तयारी होण्यासाठी जर तुम्ही एक व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओ पाहत असताना गणिताचं पुस्तक नवनीतचं गाईड सोबत ठेवून माझा व्हिडिओ पाहायचा. निश्चित तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची तयारी होईल. आता आपण जास्त बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवातच करू. पहिल्या प्रकरण नाव आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपरिमेय संख्या व वास्तव संख्या. म्हणजेच संख्या ज्ञान या घटकातील पहिला भाग आपण पाहणार आहोत. संख्या ज्ञान या घटकातील पहिला भाग पाहत असताना आपण काय करायचं आहे तर या सर्व संख्या पाहायच्या आहेत. सुरुवातीला नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या. मोज संख्या 1, 2, 3, 4, 5 डॉट 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 या सर्व म्हणजे अशा असंख्य. या सर्व ज्या असंख्य संख्या आहेत या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. काय म्हणतो आपण? नैसर्गिक संख्या. आता या नैसर्गिक संख्या आपण पाहिल्या. नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवातच 1 पासून होते. नैसर्गिक संख्येतील लहानात लहान संख्या आपल्याला माहिती आहे 1. मोठ्यात मोठी संख्या सांगता येईल का? नाही. तर किती पण असेल 1000, 5000, 99000, लाख, कोटी, 100 कोटी, अब्ज, कितीही सांगता येत नाही आपल्याला. ही संख्या वाढत राहते. म्हणजे नैसर्गिक संख्येतील लहानात लहान संख्या 1, मोठ्यात मोठी संख्या सांगता येत नाही. त्यानंतर आपण पाहायचं आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या बेरीज वजाबाकी क्रिया करत असताना यामध्ये अंक संख्या कमी आहे. 5 वजा 5 करायचं म्हटलं तर 0. या कितीही संख्या आपण लिहिल्या तर त्यामध्ये शून्याचा वापर आहे का? नाही. इथं 0 कुठेही येत नाही. म्हणून आपण याच्यामध्ये कमतरता भरून काढण्यासाठी इथं 0, 1, 2, 3, 4, 5 टिंब 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 अशा प्रकारच्या या सर्व संख्या, पुढे येणाऱ्या सर्व संख्या, या सर्व संख्यांना म्हणतो आपण पूर्ण संख्या. काय म्हणतो? पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून, पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून. आता सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही. ती किती असंख्य पूर्ण संख्येत. मग असा कोणता अंक आहे, कोणती संख्या आहे की जी नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहे पण नैसर्गिक संख्या नाही? तर 0. 0 ही पूर्ण संख्या पण नैसर्गिक संख्या नाही. सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतातच पण सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या नाहीत. कारण ही 1, 0 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या समजली असेल, पूर्ण संख्या समजली असेल. त्यानंतर आता पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या या ठिकाणी आपल्याला 5 वजा 8 याचं उत्तर वजा 3 माहिती आहे. 26 वर्गामध्ये आपण पाहिले 5 वजा 8 याचं उत्तर वजा 3. वजा 3, वजा 4, वजा 5 या संख्या नाहीत. म्हणून आपण काय करू? इथं 0, 1, 2, 3, 4, 5 टिंब टिंब टिंब. आणखीन याच्या डावीकडे वजा 1, वजा 2, वजा 3 टिंब 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 टिंब. या सर्व संख्या, या सर्व संख्यांना काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये 0 आहे, धनसंख्या आहेत 1, 2, 3, 4, 5, आणखीन ऋण संख्या. 0, धनसंख्या, ऋणसंख्या या सर्वांना मिळून
यातल्या प्रत्येक संख्येला काय म्हणतो आपण पूर्णांक संख्या. काय म्हणतो पूर्णांक संख्या. मग 5 ही पूर्णांक संख्या आहे का आहे. 4 ही पूर्णांक संख्या आहे का आहे. पण -2 ही नैसर्गिक संख्या आहे का नाही. -2 ही पूर्ण संख्या आहे का नाही ती. तर पूर्णांक संख्या म्हणजे 0 या सर्व धन संख्या आणि ऋण संख्या. आता यातील लहानात लहान संख्या सांगता येईल का आपल्याला. पूर्णांक संख्येतील लहानात लहान संख्या सांगता येत नाही. बघा पूर्णांक संख्येतील लहानात लहान संख्या सांगता येत नाही. हे सांगणार -1 आणि -3 यातील मोठी संख्या -1, -3 यातली मोठी संख्या -2. मग लहान संख्या सांगता येत नाही. यातील ऋण संख्येतील फक्त ऋण संख्येतील एवढ्यातील ऋण संख्येतील मोठ्यात मोठी सांगता येते -1. ऋण संख्येतील सर्वात मोठी संख्या -1, -1 वजा ऋण 1 किंवा -1. ऋण म्हणजेच वजा. ऋण 1 ही संख्या ही ऋण संख्येतली सर्वात मोठी संख्या. या सर्व लहान संख्या आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात पूर्णांक संख्यामध्ये धनसंख्या, ऋण संख्या आणि 0 यांचा वापर किंवा पूर्ण संख्या आणि ऋण संख्या यांचा वापर. ह्या झाल्या पूर्णांक संख्या. आता या संख्या आपण पाहिल्या. याच्या पुढचा भाग पूर्णांक संख्या पाहिल्या आपण. त्यानंतर परिमेय संख्या राहिली. तर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या. बघा परिमेय संख्या यामध्ये भाग आहे. आता परिमेय संख्या म्हणजे काय बघा. परिमेय संख्या म्हणजे काय. तर ज्या संख्या m अंशछेद n किंवा p अंशछेद q या स्वरूपात लिहिता येतात. म्हणजे कशा 4/5, 8/2, -7/3 या स्वरूपात लिहिता येतात. परिमेय संख्या. या परिमेय संख्या यांना म्हणतो आपण परिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्या p चे थोडे हे लिहू आपण एकच घेऊ. p अंशछेद q या स्वरूपात लिहिता येतात त्यांना म्हणायचं परिमेय संख्या. आता p अंशछेद q या स्वरूपात लिहिता येतात असं का म्हटलं मी. तर 7/8 ही परिमेय संख्या आहेच. 8 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. का तर ही 8च्या छेदाने आपण 1 लिहू शकतो. म्हणजे p अंशछेद q या स्वरूपात लिहू शकतो, लिहिता येते. म्हणून याला म्हणायचं 8 ही परिमेय संख्या आहे. 9 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. -5 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. -7/15 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. -9/8 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो परिमेय संख्या. लक्षात असेल परिमेय संख्या. त्यानंतर अपरिमेय संख्या. काय पाहिजे आपल्याला अपरिमेय संख्या. बघा अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय बघा. समजा वजा वर्गमूळ चिन्हात 2. आपल्याला माहिती आहे वर्गमूळ चिन्हात 16. याचं उत्तर काय 4 माहिती आहे. वर्गमूळ चिन्हात 25 म्हणजे किती 5. 25चं वर्गमूळ, 16चं वर्गमूळ 5 हे म्हणजेच 5 आपल्याला माहिती आहे. पण वर्गमूळ चिन्हात 2 म्हणजे वर्गमूळ चिन्हात 2 याचं निश्चित उत्तर सांगता येत नाही. पण त्याची किंमत कशी आहे 1 दशांश चिन्ह 4 41 42 13 56 आणखी किती आहे बघा 20 23 अशी ही पुढे संख्या वाढत जाते. म्हणजे अशा प्रकारे या वर्गमूळ चिन्हात 2चं वर्गमूळ हे 1 दशांश चिन्ह 4 1 4 2 1 3 5 6 2 3 टिंब 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 टिंब. म्हणजे हे इथं आवर्ती नाही, आवर्ती दशांश चिन्ह नाही.
किंवा पूर्ण दशांश चिन्ह याचं उत्तर नाही. असं उत्तर आहे का हे 1.25 किंवा 1.2 असं आहे का खंडित दशांश चिन्ह नाही. ह्या दशांश अपूर्णांक खंडित आहे. इथे संपलाय. इथे हे आवर्ती पण नाही किंवा आवर्त जरी असेल तरी समजा 1.6 आवर्ती 6 हे 6 आवर्ती असेल तर याचा अर्थ आवर्त 6 पुन्हा पुन्हा येतो. 6 पुन्हा पुन्हा येतो. यातील ही नाही. अपरिमेय संख्या म्हणजे काय? ही संख्या ही परिमेय संख्या झाली. ही काय झाली? परिमेय संख्या. ही दशांश रूपात दिली आहे पण ही परिमेय संख्या होऊ शकते. पण हे जे रूप आहे 1.4 1 4 2 1 3 या टिंब याला काय म्हणतात? अपरिमेय संख्या. काय म्हणतो आपण? अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या लक्षात असेल. अपरिमेय संख्या. त्यानंतर वास्तव संख्या. आता वास्तव संख्या यातल्या ह्या सर्व संख्या वास्तव संख्या आहे. ही पण वास्तव संख्या आहे. ही वास्तव संख्या आहे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोन्हीतली जर संख्या असेल तर ती वास्तव संख्या आहे. म्हणजे वास्तव संख्यामध्ये काय येईल? 8 4 5 वजा 3 7 वजा 8. त्यानंतर आणखी घेऊ आपण वर्गमूळ चिन्हात 2 वर्गमूळ चिन्हात 3. या सर्व वास्तव संख्या आहेत. म्हणजे वास्तव संख्या या परिमेय संख्या असतात. सर्व परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात. सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. लक्षात आलं तुम्हाला. पण सर्व वास्तव संख्या ही परिमेय संख्या असेल असं सांगता येत नाही. आता समजा ही वास्तव संख्या आहे. ही अपरिमेय संख्या आहे म्हणून आपण किंवा वास्तव संख्या आहे. तर ही अपरिमेय संख्या पण आहे वास्तव संख्या पण. ही अपरिमेय संख्या परिमेय संख्या आहे का? नाही. ही परिमेय संख्या नाही. आता तुमच्या लक्षात असेल नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. आता यावर आधारित या संख्या ज्ञान या भागातील संख्या ज्ञान या घटकातील हा पहिला भाग काय नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. आता यातील आपल्याला काय काय बघायचं आहे? अगोदर सुरुवातीला या संख्येवर आधारित 8727 अगदी सोपं घेऊ. पहिल्यांदा 8727 या संख्येतील स्थानिक किंमत सुद्धा ह्याच बघायची आपल्याला याच प्रकरणामध्ये. कारण स्थानिक किमतीवर प्रश्न या प्रकरणामध्ये विचारले. या प्रकरणामध्ये जेवढे या नैसर्गिक संख्येवरचे प्रश्न असतील, पूर्ण संख्येवरचे प्रश्न असतील ते या प्रकरणामध्ये पाहायचे आहेत. तर 8727 यातील असं म्हटलं तर यातील 7च्या स्थानिक किमतींची बेरीज किती? या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? असा प्रश्न आहे. आता स्थानिक किंमत आपल्याला माहिती आहे. या 7ची स्थानिक किंमत 700. या 7ची स्थानिक किंमत 707. स्थानिक किमतींची बेरीज लक्षात असेल तुमच्या. आता स्थानिक किमतींची बेरीज पाहण्यापूर्वी अजून एक आपल्याला भाग पाहायला पाहिजे. आता स्थानिक किंमत पाहत असताना समजा असा असेल 825.72 यातील 2 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज लिहायची. तर या 2ची स्थानिक किंमत कशी लिहितो आपण? हा एकक अंक दशांश चिन्हाच्या डावीकडचा पहिला अंक एकक, हा दशक, हा शतक, एकाच्या बाजूला 7 दशांश
2/शतांश. याची स्थानिक किंमत 2 ची स्थानिक किंमत 20. 20 आणखीन आता इथे दशांश आहे, दशांश चिन्हात आपण बेरीज करणार आहोत. त्यानंतर या 7 ची स्थानिक किंमत आपल्याला माहित नको आहे, तर फक्त 2 ची बघायची आहे. 2 ची स्थानिक किंमत 0.002. का तर या 7 दशांश आणि 2 शतांश 2 ची स्थानिक किंमत 0.002. या स्थानिक किमतींची बेरीज विचारल्या. 2.002 स्थानिक किमतींची बेरीज. आता स्थानिक किमतींची बेरीज लिहित असताना आता पहा, ही जी बेरीज आहे स्थानिक किमतीची, यातील या 2 ची स्थानिक किंमत अशी लिहू शकतो आपण 2/100. 7 ची स्थानिक किंमत 7/10. आणखी एक उदाहरण घेऊन पाहू. बघा 48,782. दशांश चिन्ह 5-7. 48,782 दशांश चिन्ह 5-7. यातील 7 च्या स्थानिक किमतींची बेरीज करायची आहे. अगोदर स्थानिक किंमत सगळ्याची बघू. 2 ची स्थानिक किंमत किती आहे, यात दशांश चिन्ह आहे. 2 ची स्थानिक किंमत 2. 8 ची स्थानिक किंमत 80. 7 ची 700. 8 ची 8,000 आणि 4 ची 40,000. स्थानिक किंमत लिहित असताना दशांश चिन्हाच्या पहिला अंक एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र ही स्थानिक किंमत. आणि दशांश चिन्हाच्या पुढचा पहिला अंक त्याची स्थानिक किंमत 5 ची स्थानिक किंमत 5/10 किंवा 0.5. या 5 ची स्थानिक किंमत. 7 ची स्थानिक किंमत 7/100 किंवा 0.07. अशा प्रकारे स्थानिक किंमत घ्यायची. आपल्याला सोयीनुसार घ्यायची. स्थानिक किंमत सोयीनुसार घ्यायची. आता स्थानिक किंमत ही घेतली तर चालेल. समजा पुढचा एक भाग आहे, किती पट असेल किंवा भागाकार करायचा आहे, त्यावेळेस ही स्थानिक किंमत उपयोगी पडते. म्हणून दोन्ही स्थानिक किंमत कशी लिहायची याची स्थानिक किंमत दोन्ही पदे आपल्याला माहिती पाहिजेत. बघूया. आता यातील 7 च्या स्थानिक किमतींची बेरीज करायची आहे. यातील 7 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती विचारली, तर या 7 ची स्थानिक किंमत 700 अशी लिहिताना यायची, दशांश चिन्हात लिहायची. त्यानंतर या 7 ची स्थानिक किंमत दशांश चिन्ह इथे येईल 0.007. अगदी सोपा बघाय 70007 ही स्थानिक किमतींची बेरीज. लक्षात असं थोडक्यात. आता जरासं याच्या पुढे जाऊन पाहू आपण. जरासं याच्या पुढे जाऊन पाहू काय म्हणलं बघा. यातील या संख्येतील डावीकडील 7 ची स्थानिक किंमत डावीकडील 7 ची स्थानिक किंमत उजवीकडील 7 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, किती पट आहे असं म्हणलं. डावीकडील 7 ची स्थानिक किंमत उजवीकडील 7 च्या किती पट आहे असं म्हणलं. उजवीकडील 7 च्या स्थानिक किंमत किती पट आहे, तर कुणाच्या किती पट विचारल्या त्यानं भागायचं. म्हणजे डावीकडील 7 ची स्थानिक किंमत किती 700, त्याला भागायचं. कशाने भागायचं, तर उजवीकडील 7 च्या स्थानिक किंमत, उजवीकडील 7 च्या स्थानिक किंमत किती पट आहे
तर उजवीकडची 7ची स्थानिक किंमत भागाकार करायला सोपा म्हणून आपण 7/100 अशी घेतली. 7/100. आता भागायचं आहे याची संख्या 7/100. कसं लिहायचं? 700 भागिले म्हणजे व्यस्त संख्येने गुणायचं वर 100/7. हे भाग करायचं आहे. भागायचं म्हणजे 7/7 लिहायचं, 100 लिहायचं. व्यस्त संख्या गुणायचं आहे. 7 एके 7, 7 एके 7 100, 100 गुणिले 100 म्हणजे तेवढे शून्य द्यायचे. एकावर 4 शून्य एवढी पट आहे. म्हणजे प्रश्न काय होता बा? डावीकडील 7ची स्थानिक किंमत उजवीकडील 7च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असा हा प्रश्न आहे. काय करायचं? कुणाच्या पट विचारल्या. हे काय विचारलंय? उजवीकडील 7च्या किमतीच्या किती पट. उजवीकडील 7च्या किमतीच्या किती पट म्हणून उजवीकडच्या भागायचं. कुणाच्या पट विचारल्या त्यानं भागायचं. आलं लक्षात? डावीकडील 7ची अगोदर घ्यायचं. कुणाच्या पट विचारल्या ते त्यानं भागायचं. म्हणून इथं काय म्हणलं मगाशी मी, स्थानिक किंमत लिहित असताना ही अशी 7 होईल आणि 7/100 अशी होईल. आपल्याला सोयीनुसार घ्यायची आहे. बेरीज वजाबाकी करताना ही वापर चालेल आणि भागपट काढत असताना ही किंमत वापरायची. भागाकार करायचा. अशा प्रकारे या स्थानिक किंमत किती पट आहे वगैरे तुम्हाला यावरून काढता येईल. आता आणखी यावरचा प्रश्न या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्येवरचा. समजा अशी संख्या आहे 8, 2, 5. हे 3 अंक वापरून हे 3 अंक वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? हे 3 अंक वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? 3 अंकी संख्यांची बेरीज बघा. एक संख्या तयार करू आपण 8, 2, 5 ही एक संख्या. 8 न सुरुवात करूनच 5, 2 ही दुसरी संख्या. आता 2 न सुरुवात करू. 2, 8, 5 ही तिसरी संख्या. 2, 5, 8 ही तिसरी संख्या. त्यानंतर 5 न सुरू. 5, 8, 2. त्यानंतर 5, 2, 8. एकूण किती संख्या तयार होतील? 6 संख्या तयार होतील. काय विचारता प्रश्न मी? 8, 2, 5 हे अंक घेऊन तयार होणाऱ्या 3 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? आणि याच्याही पुढे तुम्हाला काही क्लुप्त्या देईन. एक थोडी प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला याच्या क्लुप्त्या देईन. ज्या प्रश्नपत्रिका आपण एक संपूर्ण पोर्शन झाल्यानंतर काही प्रश्नपत्र सोडवा घेणार आहोत त्यावेळी तुम्हाला क्लुप्त्या देईन. ही झटपट कसं सोडवायचं. आता इथं 5, 5 डबल आहे, 2, 2 डबल आहे. इथं 5, 5 डबल आहे, 2, 2 डबल आहे, 8, 8 डबल आहे. दुप्पट दुप्पट सर्व अंक आहे. सगळ्यांची बेरीज तीच असणार आहे. म्हणजे 8 आणि 2 10 यांची बेरीज केली. 5, 2, 10 ने 18, 18 2 36 ही 36 बेरीज असणार आहे. 5 2 वेळा, 2 2 वेळा, 8 2 वेळा. इथं 36 असणार आहे. इथं 5 आणि 2 8 आणि 2 10, 10 आणि 5 15. इथं 15 बेरीज आहे. म्हणजे 15 आणि 15 30 यांची बेरीज किती असणार आहे? 30. याची बेरीज 30 30 30 म्हणजे 30 अशी 0 हातचा 3, 30 आणि 3 33 हातचा 3, 30 आणि 3 33 अशी बेरीज. तोंडी सुद्धा तुम्ही हे निश्चित करू शकाल बेरीज. कारण इथंच 8 2 8 आणि 2 10 आणि 5 15, 15 2 30 तोंडीच करा. हे असं तुम्हाला लिहायला लागणार नाही. ज्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल त्यावेळी तुम्हाला सरावाने हे सर्व सोडवता येईल. आता काय पहिलं आपण 3 अंक घेऊन जास्तीत जास्त संख्या तयार करणे. आता मोठ्यात मोठी संख्या लहानातली संख्या आपल्याला माहिती आहे 8 2 5 9. हे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची? पहिला मोठा अंक मोठ्यात मोठी संख्या 9 8 5 2 मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या 2 5 8 9. येथून सुरुवात करायची. हे आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये समजा 0 असेल 8 8 2 0 5 हे अंक असतील तर यातील हे 4 अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणलं तर मोठ्यात मोठी संख्या कशी तयार होईल? 8
5 2 0. इथं मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. बरोबर. आता लहानात लहान संख्या तयार करायची आहे. लहानात लहान संख्या तयार करायसाठी आपल्याला पहिल्यांदा 0 घेऊन चालेल का? 0 घेऊन चालणार नाही. तर आपल्याला काय करायला पाहिजे, अगोदर शून्याशिवाय जे अंक आहे त्यातला लहानात लहान अंक घ्यायचा, त्यानंतर 0 लिहायचं आणि मग 5 आणि 8 अशा प्रकारे आपण ही संख्या तयार करायची आहे. आता संख्या तयार करत असताना तुम्ही लक्षात असेल, शून्याशिवाय जो अंक आहे तो शून्याशिवायचा जो अंक आहे तो लहान अंक पहिल्यांदा घ्यायचा आहे. बघा, म्हणजे 8 2 0 5 यातील पहिल्यांदा 2 अंक घ्यायचा आणि मग 0 5 8. तुम्हाला निश्चित लहानात लहान संख्या तयार करता येईल, मोठ्यात मोठी संख्या तयार करता येईल. आता पहा, यानंतर आपल्याला बाकीचे नियम, सगळे नियम पाठ करत बसायचे नाही. आपल्याला ज्या पद्धतीने सोडवता येईल या ठिकाणी बघा, 32.358 व 32.358 व 78.5 या दोन संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज द्यायची सांगितली. तर लिहिता येईल. म्हणजे या 5ची स्थानिक किंमत किती? 0.005. या 5ची स्थानिक किंमत 0.5 यांची बेरीज. लक्षात आलं? म्हणजे स्थानिक किंमत तुम्हाला समजली. संख्या अंक दिले असता संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, हा भाग आपण पाहिलाय. आता याच्या पुढचा भाग जर पाहायचा असेल, बघा काही स्वाध्यायामध्ये काही प्रश्न दिलेत आपल्याला. या ठिकाणी एक प्रश्न असा दिलाय पहा, पुस्तकामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिलाय, 2p अधिक q ही संख्या म्हणजे 17 आहे. ही संख्या म्हणजेच 17 आहे. आता मी पुस्तकातला प्रश्न काय केला, कारण तुम्हाला या व्हिडिओ नंतर स्वाध्याय सोडवायचे, बाकी तुम्हाला निश्चित सोडवता येईल. आता यातील 2p अधिक q ही संख्या म्हणजे 17 आहे. तर p बरोबर किती असा प्रश्न आहे. आणखी q बरोबर 7 आहे. जर 2p अधिक q ही संख्या 17 आहे आणि त्यातील q म्हणजे 7 आहे, तर p बरोबर किती? आता काय होईल, 2p अधिक q ही संख्या 17 आहे म्हणजे एकक स्थानाचा अंक 7 आहे. दशक स्थानी आहे 2 गुणिले p. दशक स्थानी किती आहे? बघा, दशक स्थानी आहे 2 गुणिले p, म्हणजेच p ची किंमत किती असेल? 5. p बरोबर 5 गुणिले 10 5. इथं 10 आणि 7 17. इथं याची किंमत 10 आहे. 10 आणि 7 17. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ही उदाहरणे निश्चित सोडवता येतील. आता बघा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यातील बराचसाच भाग तुम्हाला निश्चित समजला असेल. पहिल्या व्हिडिओवर आधारित तुम्हाला स्वाध्याय 1.1, स्वाध्याय 1.2, स्वाध्याय 1.3 हा सोडवता येईल. आता आणखीन यामध्ये एक प्रश्न आहे पहा. या प्रकरणावर आधारित 78,925 यातील 8 ची स्थानिक किंमत, 8 ची स्थानिक किंमत कोणती आणि पर्याय दिल्यात. बघा, पर्याय दिल्यात 8 गुणिले 10चा दुसरा घात, 8 गुणिले 10चा तिसरा घात, 8 गुणिले 10चा चौथा, 8 गुणिले 10चा चौथा घात आणि 8 गुणिले 10. आता यातील 8 ची स्थानिक किंमत आपल्याला माहित पाहिजे. 8 स्थानिक किती? एकक, दशक, शतक, हजार, 8000.
8,000 म्हणजेच कोणतं यातलं 8,000? याचा अर्थ काय? 10चा दुसरा म्हणजे 10चा वर्ग 100, 100 800, 10चा तिसरा म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 3 वेळा 1,000, 1,000 गुणिले 8 म्हणजेच 8ची स्थानिक किंमत, हे त्याचं उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. आपल्याला मुख्य काय, या संख्या म्हणजे काय, त्या समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. हे प्रकरण आपण पहिले घेतले. यावरचे निश्चित तुम्हाला सर्व प्रश्न सोडवता येतील. अशाच प्रकारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरे प्रकरण पाहणार आहोत. ठीक आहे, ओके.